संपूर्ण जगाला सुख, शांती आणि मानवतेचा आर्य संदेश देणारे, ज्यांचं संपूर्ण चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे निष्कलंकी, गंभीर आणि चतुर होतं, ज्यांनी 2500 वर्षापूर्वी स्वकष्टामधून अशा एका सद्धम्माची निर्मिती केली, अशा एका धम्माची स्थापना केली. प्रत्येक मनुष्याने धम्माच्या धम्मविण्याप्रमाणे वाटचाल केली असता निश्चितच मनुष्य हा दुःख आणि मृत्यूच्या भवचक्रामधून परिपूर्णपणे दुःखमुक्त होतो, असा तथागत प्रेरित, तथागतांचा पावन पवित्र बौद्ध धम्म व याच धम्माचा केवळ या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा व तथागतांच्या सुमार्गावरती अधिष्ठित असलेला तथागतांचा पूजनीय श्रावक संघ, पूजनीय भिक्खू संघ, जगातील अनमोल अशा त्रिरत्नांना सर्वप्रथम त्रिवार विनम्र अभिवादन. ज्यांच्या अशा महान धर्मक्रांतीमुळे आज आपण या भारत देशामध्ये एक आदर्श माणूस म्हणून जीवन जगत आहोत, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा मानवी अधिकार प्राप्त करून दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारत देशाला राज्यघटना लिहून दिली, असे या देशाचे खरे खुरे देशभक्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित उपस्थित तथागत एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित द्वितीय बौद्ध धम्म परिषद आणि या द्वितीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघामध्ये पूज्य भिक्खू, वेनरेबल भिक्खू सदानंद महातेरो फ्रॉम श्रीलंका, राजरत्न लामाजी, पूज्य भिक्खू मुदिताजी, पूज्य भिक्खू गौतम पालजी आणि वेनरेबल सुदर्शन झेन मास्टर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला देखील या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करतो. या द्वितीय धम्म परिषदेमध्ये उपस्थित हॉनरेबल राजेंद्र पाल गौतमजी, एक्स सोशल मिनिस्टर, वेलफेअर मिनिस्टर दिल्ली, तसेच आयुष्यमान धम्म उपासक उत्तम कांबळे, राजेंद्र साल्वेजी आणि संपूर्ण धम्म उपासक उपासिका. आज या ठिकाणी द्वितीय बौद्ध धम्म परिषदेची या ठिकाणी पूज्य भिक्खू, पूज्य भंते राहुलजी यांनी या ठिकाणी द्वितीय धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. पूज्य भंते राहुलजी यांच्या प्रती देखील खूप खूप मंगल कामना करतो. त्यांना देखील अशाच प्रकारे धम्माचं कार्य करण्यासाठी, या धम्माला गतिमान करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचं दीर्घायुष्य प्राप्त हो, त्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य प्राप्त हो, अशा प्रकारे त्यांच्या प्रती मंगल कामना करून या ठिकाणी माझ्या छोट्याशा धम्मदेशनेला या ठिकाणी मी सुरुवात करणार आहे. कारण वेळ खूप महत्वाचा आहे आणि वेळ कुणासाठीही थांबत नाही. त्यासाठी अगदी माझं धम्म प्रवचन वेळेचं अभाव ठेवून, म्हणजे वेळेचं भान ठेवून अगदी 15 ते 20 मिनिट या ठिकाणी मी धम्म उपदेश देऊन माझं छोटंसं धम्मदेशना या ठिकाणी संपवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना सर्वप्रथम सम्राट अशोक विजयादशमी, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन देखील आपल्याला म्हटलं जाते, सर्वप्रथम सम्राट अशोक विजयादशमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मी मंगल मैत्री व्यक्त करतो. आपण सम्राट म्हणजे देवानो पिय तिस राजा चक्रवर्ती सम्राट अशोक
म्हणजे हा शब्द जर आपल्या कर्णपटलावरती जर आपण ऐकला तर त्या दोन महापुरुषाबद्दल न भूतो न भविष्यती ज्यांनी अशा प्रकारचं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, म्हणजे त्या दोन महान व्यक्तींची त्या ठिकाणी आपल्याला स्मरण होते. एक देवानोपिय तिसरा राजा ज्याला चक्रवर्ती सम्राट अशोक म्हटलं जाते, त्या महान राजाचं स्मरण होते. आणि दुसरं स्मरण म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिला प्रसंग या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्याला आपण अखंड जम्बूद्वीप म्हटलं जाते. आता सध्या वर्तमानपत्रामध्ये टेलिव्हिजनच्या माध्यमातून म्हणतात ना, अखंड काहीतरी बनवायचं आहे, परंतु आता हे शक्य आहे का? अजिबात नाही. अखंड भारत देश बनवणं म्हणजे काय आहे? सध्याचं वर्तमान नेपाळ पूर्वी भारताचा भाग होता, आता सेपरेट तो एक देश झालेला आहे, म्हणजे एक स्पेशल एक कंट्री झालेली आहे. जसं की बांगलादेश आहे, हे एक वेगळा देश झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही देश आहे, म्हणजे राजा सम्राट अशोकाचं जर आपण साम्राज्य बघितलं, त्यांचा जर आपण इतिहास जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ज्या ज्या राज्यावरती ज्या ज्या देशावरती त्याची नजर पडत होती, किंवा त्याच्या मनामध्ये तो या ठिकाणी जर संकल्प केला की हा देश मला काबीज करायचा आहे, या देशाला माझ्या आधिपत्याखाली आणायचा आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणे कष्ट करण्याची गरज नव्हती. म्हणजे एवढा मोठा बलाढ्य राजा, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा राजा, ज्याच्या कालखंडामध्ये हा संपूर्ण जम्बूद्वीप, त्याला जम्बूद्वीप म्हटला जात होता. आता जम्बूद्वीप या शब्दाचा अर्थ काय होतो? जम्बू आणि द्वीप, म्हणजे या द्वीपाने जो भरलेला हा जो काही भारत देश आहे, जम्बूद्वीप आहे, म्हणजे हा संपूर्ण भारताच्या जास्त प्रमाणात भागावरती राजा सम्राट अशोकाचं साम्राज्य होतं. आणि त्याच कालावधीमध्ये हा जो काही भारत देश आहे, अखंड भारत देश त्या ठिकाणी होता. म्हणजे राजा सम्राट अशोकाचं साम्राज्य, त्यांचं राज्य इवन पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक पर्यंत, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणाचा जो काही भाग होता, तो राजा सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये त्यांनी राज्य केलेला आहे. बघा, जेव्हा राजा सम्राट अशोक जेव्हा कलिंग देशावरती स्वारी करतात आणि त्या देशावरती युद्ध केल्याच्या नंतर, त्या ठिकाणी काही महिने त्या ठिकाणी ते युद्ध चालल्याच्या नंतर त्या कलिंगावरती राजा सम्राट अशोकाचं सैन्य, त्या ठिकाणी राजा सम्राट अशोक त्या ठिकाणी त्या राज्यावरती आपलं अधिपत्य, म्हणजे त्यांचा त्या युद्धामध्ये विजय होतो. आणि जेव्हा विजय झाल्याच्या नंतर अनेक महिने ते या ठिकाणी ते युद्ध चालल्याच्या नंतर राजा सम्राट अशोक त्या ठिकाणी जातात आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचं ते दृश्य बघतात. म्हणजे लाखो सैन्य त्या ठिकाणी, जे मनुष्याचं जे शरीर आहे, जे पंच उपादान स्कंद आणि 4 महाभूतांनी बनलेलं आहे, त्या संपूर्ण मनुष्याच्या शरीराचा त्या ठिकाणी ज्याप्रमाणे पाऊस पडावा आणि ज्याप्रमाणे जी माती असते, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे पाऊस पडल्याच्या नंतर मातीमध्ये चिखल उत्पन्न होतो, किचड उत्पन्न होते, त्याचप्रमाणे त्या लढाईमध्ये माणसाच्या शरीराचा त्या ठिकाणी चिखल झाला होता. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी त्या युद्धामध्ये झालेली होती. ज्याप्रमाणे पाणी पडल्याच्या नंतर नदीला, नाल्याला, ओढ्याला त्या ठिकाणी पूर येत असतो, तर तशा प्रकारे मनुष्याच्या शरीरामधून रक्ताच्या त्या ठिकाणी धारा वाहू लागल्या होत्या. कुणाचे जे हात असतील, कुणाचे पाय असतील, त्या ठिकाणी शस्त्राच्या द्वारे त्या ठिकाणी वेगवेगळे झाले होते. काही म्हणजे काही सैनिकांच्या शरीरामध्ये तीक्ष्ण जे काही हत्यार आहेत, त्या ठिकाणी नाना प्रकारच्या वेदनेने त्या ठिकाणी किंकाळत आहे. म्हणजे अशा प्रकारचं भयावह दृश्य जेव्हा त्या ठिकाणी राजा सम्राट अशोक बघतात, नाहीतर राजाचं काय आहे, कुणीही मरो, त्यांना काही फरक पडत नाही. राजाचं कामच आहे की कुठल्याही म्हणजे एखाद्या राज्यावरती आपण स्वारी करून त्या ठिकाणी तो देश आपल्या काबीज करायचा, म्हणजे त्या देशावरती आपलं आधिपत्य निर्माण करायचं. परंतु राजा सम्राट देवानोपियतीस राजा सम्राट अशोक जेव्हा हे दृश्य बघतात आणि हे संपूर्ण दृश्य बघितल्याच्या नंतर त्यांच्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न होते, मैत्री उत्पन्न होते.
बघा, राजा सम्राट अशोकाने त्या युद्धामध्ये कलिंग देशाचा त्या ठिकाणी पराभव केला, विजय मिळवला, तर त्यांना त्या ठिकाणी विजय म्हणजे आनंद व्हायला पाहिजे होता. परंतु एक वेळचा प्रसंग आहे, या युद्धामध्ये त्यांनी विजय प्राप्त केल्याच्या नंतर राजा सम्राट अशोक त्या दृश्याचं निरीक्षण करताना भिक्खू मोगली पुत्त तिस्स थेरो यांच्याशी त्यांचा संपर्क येतो आणि भिक्खू मोगली पुत्त तिस्स थेरो त्यांना भगवंताच्या धम्माचा त्या ठिकाणी उपदेश करतात. आणि त्या उपदेशाचा राजा सम्राट अशोकाच्या मनावरती एवढा परिणाम होतो, त्याच दिवशी देवानुपियतीस राजा त्या ठिकाणी सम्राट अशोक त्या ठिकाणी संकल्प करतात की आजपासून मी कुठल्याही प्रकारे हत्याराच्या म्हणजे शस्त्राच्या द्वारे कुठल्याही राज्यावरती मी अधिपत्य गाजवणार नाही किंवा तो प्रदेश आहे तो मी हस्तगत करणार नाही. तर तथागत भगवान बुद्धांची जी काही शिकवण आहे, मैत्री, करुणा, समता या तत्वांची म्हणजे या धम्म उपदेशाचं मी आचरण करून मी त्या ठिकाणी जी माझी जी प्रजा असेल त्या प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचा मी त्या ठिकाणी सांभाळ करेन. राजा सम्राट अशोक याच दिवशी आपल्या हातामधलं शस्त्र त्या ठिकाणी टाकून देतो आणि सद्धम्माच्या मार्गावरती म्हणजे राजा सम्राट अशोक आजच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी शस्त्र त्यागून त्या ठिकाणी भगवंताच्या मार्गावरती येतो आणि भगवंताच्या मार्गावरती येऊन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी धम्माचं आचरण करून त्या ठिकाणी देवानुपियतीस राजा म्हणजे देवतांनाही प्रिय असणारा राजा हा सम्राट अशोक त्या ठिकाणी म्हणजे निर्माण होतात. आणि संपूर्ण जीवन कालावधीपर्यंत राजा सम्राट अशोकाने आपला जो काही खजिना आहे तो संपूर्ण खजिना बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी अर्पण केलेला आहे. राजा सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये राजा सम्राट अशोक असतील आणि अन्य बौद्ध राजे जर असतील, भगवंतांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली ते ज्ञान प्राप्तीपासून ते भगवंताच्या महापरिनिर्वाणापर्यंत भगवंतांनी 82,000 उपदेश भगवंताच्या हयातीमध्ये केलेले आहेत. म्हणजे भगवंतांचे 82,000 उपदेश आणि अन्य भिक्खूंचे 2,000 उपदेश, अशा प्रकारे 84,000 उपदेश. त्या प्रत्येक उपदेशाला अनुसरून राजा म्हणजे चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांनी त्यास स्मरण ठेवून 84,000 बौद्ध लेण्या असतील, चैत्य असतील, स्तूप असतील, धर्मशाळा असतील, अशा प्रकारची निर्मिती बौद्ध धम्माचा इतिहास हा हजारो कालावधीपर्यंत त्या ठिकाणी जिवंत राहावा या उद्देशाने चैत्य, स्तूप, लेण्या, दानशाला याची राजा सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी निर्मिती केली. आणि एक वेळचा प्रसंग आहे, राजा सम्राट अशोक भिक्खू मोगली पुत्त तिस्स थेरो यांच्याकडे जातात. भंतेना त्या ठिकाणी अभिवादन करतात आणि अभिवादन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रश्न करतात की भंते, मी आता धम्मदाया झालेलो आहे का? कारण माझा संपूर्ण खजिना जो आहे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लेण्यांची, चैत्याची, स्तूपाची मी त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. मी धम्मदायात झालेलो आहे का? किंवा धम्मदायात होण्यासाठी मला काय करावं लागेल? तेव्हा मात्र भिक्खू मोगली पुत्त तिस्स थेरो त्या ठिकाणी देवानुपियतीस राजा सम्राट अशोकांना त्या ठिकाणी सांगतात की महाराज, अजूनही आपण धम्मदायात झालेलो नाहीये. नाही तर आपल्यामध्ये बघा किती इगो असतो. काही काही लोक खूप श्रद्धेने दान देतात, त्यांना कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते. परंतु काही काही लोकांना इगो असा असतो की माझं स्टेजवरून नावच नाही घेतलं, फार राग येतो, फार चिडचिडेपणा होते. भगवंत म्हणतात की श्रद्धेनं आपण जर दान दिलं असेल तर त्याचं पुण्यकर्मच होते. राजा सम्राट अशोक विचारतो की भगवान म्हणते मी धम्मदायात झालेलो आहे का? तेव्हा भिक्खू मोगली पुत्त तिस्स थेरो राजा सम्राट अशोकांना म्हणतात, महाराज, आपण संपूर्ण आपला खजिना जरी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी जरी खर्च केला असेल, चैत्य आणि स्तूपाची जरी आपण निर्मिती केली असेल, परंतु आपण महाउपासक तर आपण झालेला आहात, परंतु आपण धम्मदायात अजूनही झालेलो नाही. मग विचारतात की धम्मदायात होण्यासाठी मला काय करावं लागेल? तेव्हा मात्र भिक्खू मोगली पुत्त तिस्स थेरो राजा सम्राट अशोकांना म्हणतात, महाराज, जोपर्यंत तुम्ही स्वतःची संतती म्हणजे तुमचा पुत्र किंवा पुत्री तुम्ही संघासाठी दान करणार नाही,
किंवा त्यांना भिक्खू बनून धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी तुम्ही पाठवणार नाही, तोपर्यंत तुम्ही धम्मदायाद होणार नाही. बघा, ज्या देशामध्ये जसा राजा असतो तशा प्रकारे त्या ठिकाणी संस्कृती निर्माण होत असते. जर राजा जर अधार्मिक असेल, खोट्या गोष्टींचं आचरण करणारा असेल, तर त्या ठिकाणी खोटी जरी संस्कृती असेल तर त्या खोट्या संस्कृतीला देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार होत असतो. तर राजा सम्राट अशोकाने संपूर्ण हयातीमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी, म्हणजे ज्याला म्हणतात ना, बौद्ध धर्माला राजराश्रय कुठल्या कालावधीमध्ये होता, तर चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय होता. म्हणूनच या ठिकाणी बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये उदय झालेला आहे, प्रचार आणि प्रसार झालेला आहे. आणि त्याच कालावधीमध्ये हा जम्बूद्वीप, वर्तमान भारत, हा त्या ठिकाणी अखंड भारत म्हणून त्या ठिकाणी मनवला जात होता. आणि धम्मदायक होण्यासाठी त्या ठिकाणी नंतर चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, बघा, राजाचा मुलगा. आता आपण जर म्हटलं आपली अपेक्षा काय असते, भंते म्हणजे उपासक म्हणतात की भंते, आम्हाला चांगले भंतेजी पाहिजे. बघा, एखाद्या जर मातेला 2 पुत्र असतील आणि त्या 2 पुत्र, आपली अपेक्षा काय असते, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे आणि म्हातारपणामध्ये त्यांनी माझी चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. परंतु कुठली माता भगिनी असा विचार करते का की माझाही जो एकुलता एक जो पुत्र आहे तो भिक्खू संघामध्ये गेला पाहिजे, तोही भिक्खू बनला पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करून चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन त्यांनी धम्माची सेवा केली पाहिजे आणि चांगला आदर्श भिक्खू बनला पाहिजे. किंवा आपण किती प्रमाणामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्या प्रकारे शिक्षण घेण्यासाठी चांगल्या प्रकारे इन्स्टिट्यूट असतात, शैक्षणिक संस्था असतात, तशा प्रकारे आपण किती प्रमाणामध्ये भिक्खू संघाच्या आपण म्हणजे भिक्खू संघ वाढण्यासाठी, चांगला प्रशिक्षित होण्यासाठी तशा प्रकारे आपण शिक्षण संस्था ओपन केलेला आहे, तर अजिबात नाही. आपण अपेक्षा काय करत असतो, दुसऱ्याकडनं करत असतो. तर बघा, राजा सम्राट अशोक त्या ठिकाणी धम्मदायक बनण्यासाठी स्वतःचा मुलगा जे अरहंत भिक्खू महेंद्र, ते त्या ठिकाणी भिक्खू संघामध्ये प्रवजित होता आणि स्वतःची जी मुलगी आहे अरहंत भिक्खुनी संघमित्रा, म्हणजे अरहंत भिक्खू महेंद्र आणि अरहंत भिक्खुनी संघमित्रा. बघा, स्वतःच्या 2ही संतती. बघा, आज जर आपण एखाद्या जर आपल्याला विचारलं तर तुमचा मुलगा दान द्या, आपण काय म्हणतो, भंतेजी काहीही घेऊन जा, परंतु मुलगा किंवा मुलगी संघामध्ये नको. तर त्या ठिकाणी एका सेकंदाचाही विचार न करता भिक्खू महेंद्र म्हणजे अरहंत भिक्खू महेंद्र आणि अरहंत भिक्खुनी संघमित्रा एका क्षणाचाही विचार न करता काशाय वस्त्र परिधान करून, जे की चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाचा पुत्र आणि पुत्री असून त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी श्रीलंका या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि संपूर्ण जे काही श्रीलंका द्वीप आहे, ज्याला पहिले द्वीप म्हटलं जात होतं, तर संपूर्ण त्या द्वीपामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करून संपूर्ण त्या द्वीपाला बौद्ध म्हणजे त्या ठिकाणी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. तर तेव्हा मात्र चक्रवर्ती राजा सम्राट अशोक त्या ठिकाणी धम्मदायक बनतो. म्हणजे बघा, आजचा जे सम्राट अशोक विजयादशमी म्हणजे राजा सम्राट अशोकाने कलिंगावरती विजय प्राप्त करून भिक्खू मोगली पुत्ततीस थेरो यांच्याकडनं धम्मदीक्षा घेऊन तो सद्धम्माच्या मार्गावरती म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या धम्माच्या मार्गावरती त्या ठिकाणी अरूढ झालेले आहेत. म्हणजे याच गोष्टीचं स्मरण ठेवून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षे त्या ठिकाणी बौद्ध धर्माचं अध्ययन केलं. केवळ बौद्ध धर्माचंच नव्हे तर अन्य संस्कृतीचं बाबासाहेबांनी अध्ययन केलं. परंतु शेवटी 14 ऑक्टोबर 1900 परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे येवला या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली आणि बाबासाहेबांना असं वाटलं की या लोकांमध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी सुधारणा होईल, या लोकांच्या काहीतरी मनामध्ये परिवर्तन होईल. परंतु जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षामध्ये आलं, आता अन्य संस्कृतीमध्ये किती वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र.
भगवंत म्हणतात की जन्माने कुणीही श्रेष्ठ होत नाही. तर मनुष्य श्रेष्ठ कशाने होतो? तर कर्मानी होतो. जो व्यक्ती म्हणत असेल की वर्णानुसार ज्या वर्णामध्ये ज्याचा जन्म झाला असेल आणि तो श्रेष्ठ असेल, तर ही गोष्ट साफ चुकीची आहे. जर एखादा कितीही नालायक व्यक्ती असेल आणि उच्च वर्णामध्ये त्या ठिकाणी जन्म झाला असेल, तो श्रेष्ठ कधीही होऊ शकत नाही. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात, कुठल्याही कुळामध्ये तो व्यक्ती त्या ठिकाणी जन्म झाला असेल आणि त्याचे कर्म जर श्रेष्ठ असतील, तर तो कुठल्याही वर्णापेक्षा तो व्यक्ती त्या ठिकाणी श्रेष्ठ गणला जातो. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल किंवा आता सध्या टेलिव्हिजन वर्तमानपत्रामधून हे चालू आहे की आम्ही या कुळामध्ये जन्मलेलो आहे तर आम्ही श्रेष्ठ आहे, तर भगवंतांनी याला साफ नकार दिला आहे. म्हणून भगवंत म्हणतात व्यक्तीच्या कर्मानुसार व्यक्ती त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरला जातो. आणि बाबासाहेबांनी अनेक दिवस अध्ययन करून वेगवेगळ्या धर्माचा त्या ठिकाणी अभ्यास करून शेवटी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुख्याने त्या ठिकाणी घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी 5 लोकांसोबत नागभूमीमध्ये म्हणजे नागपूर या ठिकाणी स्वतः परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूज्य भदंत चंद्रमुनीजी महास्तवीर, बघा त्या काळी भारतामध्ये फार कमी प्रमाणामध्ये भिक्षू होते, तर बाबासाहेबांनी बाहेर देशातून त्या ठिकाणी भिक्खू बोलावलेले आहेत आणि त्या ठिकाणी पूज्य भदंत चंद्रमुनीजी महास्तवीर यांच्याकडनं बौद्ध धर्माची दीक्षा सर्वप्रथम ग्रहण केली आणि नंतर आपल्या लाखो बांधवांना म्हणजे 5 लाख लोकांना, त्यापेक्षा अधिक लोकांना त्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. म्हणजे बघा, चक्रवर्ती राजा सम्राट अशोकांनी देखील आजच धर्म परिवर्तन केलेलं, म्हणजे तो सद्धम्माच्या मार्गावरती आलेला आहे. तो दिवस कलिंगावरती विजय म्हणून चक्रवर्ती म्हणजे सम्राट अशोक विजयादशमी दिवस, त्याच औचित्य साधून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्या ठिकाणी जो काही जुना धर्म होता, जो मनुष्याला नीच मानला जाणारा होता, तर तो धर्म सोडून म्हणजे मनुष्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार न देणारा धर्म होता, तर तो त्यागून बाबासाहेब काय म्हणतात की आज माझा पुनर्जन्म होत आहे. म्हणजे ज्या धर्मामध्ये कसल्याच प्रकारचा मनुष्याचा उत्कर्ष नाही, कसल्याच प्रकारे मनुष्याची प्रगती नाही, जनावरांना त्या ठिकाणी मान सन्मान आहे, परंतु मनुष्य असून मनुष्याला त्या ठिकाणी मान सन्मान नाही, तर अशा धर्माला त्यागून बाबासाहेबांनी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत सम्यक संबुद्धांचा बौद्ध धर्म स्वीकारून, बघा आज जर बाबासाहेबांनी कुठलाही जरी धर्म स्वीकारला असता तर आपण कोण असतो? कुठलाही धर्म बघा, परंतु बाबासाहेबांनी कुठला धर्म स्वीकारला? जो याच मातीमधला आहे, ज्या भगवंताचा जन्म याच मातीमध्ये झालेला आहे, याच मातीमध्ये ज्या भगवंताला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, याच मातीमध्ये ज्या भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे आणि याच मातीमध्ये तथागत सम्यक संबुद्धांचं महापरिनिब्बाण झालेलं आहे. आणि ज्या धर्मामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आहे, हाच धर्म परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढून बौद्ध धर्माची अवस्था कशा प्रकारे भारतामध्ये झालेली होती ते उदाहरणाद्वारे बाबासाहेब सांगतात. जसं की एखादं वृक्ष असेल आणि एखाद्या वृक्षाला बघा, त्याच्या मुळ्या कितीही जरी मजबूत असतील आणि त्या मुळ्यांना जर पाणी जर मिळालं नाही तर तो वृक्ष कसा म्हणजे सुकून जाणार आहे. तर तशाच प्रकारची अवस्था भारत देशामध्ये या जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धर्माची झालेली होती. जोपर्यंत बौद्ध धर्माला राजाश्रय होता, जोपर्यंत बौद्ध धर्माचे अनुयायी होते, जोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ उपस्थित होता, तोपर्यंत या बौद्ध धर्माला काय होती? भरभराटी होती. परंतु जेव्हा त्यांचे अनुयायी संपले, जेव्हा धर्मगुरू संपले, जेव्हा त्यांचे ग्रंथ संपले, जेव्हा मात्र या बौद्ध धर्माची अवस्था त्याच वृक्षाप्रमाणे झालेली होती की त्या वृक्षाला पाणी न मिळावं आणि तो वृक्ष त्या ठिकाणी सुकून जावा. परंतु परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीने हा जो काही धम्म आहे, या धम्माला पुनर्जीवन करण्याचं काम परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्मदीक्षा ग्रहण करून आपल्या लाखो बांधवांना आजच्या दिवशी दिलेली आहे. म्हणजे बघा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
पूज्य भदंत चंद्रमुनीजी महास्तवीर यांच्याकडनं धम्मदीक्षा ग्रहण करून स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा आजच्या दिवशी ग्रहण केलेली आहे आणि आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा आजच्या दिवशी दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे दोन प्रसंग आहेत. आता थोडक्यामध्ये आता मी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी माझी धम्मदेशना समाप्त करतो की भगवंताच्या संपूर्ण धम्माचा सार काय आहे. जर बघ आपण जर शोधायला गेलो किंवा आपण सर्वजण बौद्ध धम्माचे अभ्यासक आहात, भगवंतांनी 84,000 उपदेश केलेले आणि 84,000 उपदेश सर्वच आहेत. परंतु या धम्माचा संपूर्ण सार काय आहे की भगवंत म्हणतात की सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं. म्हणजे संपूर्ण धम्माचा सार काय तर हाच आहे. सब पापस अकरणं म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचं पाप कर्म न करणे. आता पाप मनुष्य कशा प्रकारे करतो, काया वाचा आणि मनाने. म्हणजे कायेने करतो, वाचेने करतो आणि मनाने करतो. म्हणजे भगवंत म्हणतात की कुठल्याही प्रकारचं आपण बौद्ध आहोत आणि बौद्ध व्यक्तीने कुठल्याच प्रकारचं पाप कर्म न करणे. कुशलस उपसंपदा म्हणजे कुशल कर्म आहेत, जे कुशल कार्य आहे, कुशल गोष्टी आहेत ज्या आपल्या स्वतःच्याही हितासाठी आहेत, आपल्या समाज बांधवांच्या हितासाठी आहेत, आपल्या देशाच्या हितासाठी आहेत. म्हणजे अशाच प्रकारचे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत राहणार. भगवंत म्हणतात की पुण्यकर्म आपण अशा प्रकारे केलं पाहिजे की ज्याप्रमाणे मनुष्याला अन्नाची आवश्यकता असते. जर एखाद्या व्यक्तीने जर आज भोजन केलं असेल तर आपण एखाद्या महिन्याने भोजन करतो का. आपल्याला एका दिवसामधून कमीत कमी 2 वेळेस आपल्याला अन्नाची आवश्यकता असते. तर तशाच प्रकारे भगवंत म्हणतात की मनुष्य जीवन जगत असताना आपण पुण्यकर्म म्हणजे अशाच प्रकारे केलं पाहिजे की ज्याप्रमाणे मनुष्याला दिवसातून 2 वेळा अन्नाची आवश्यकता असते, तर तशाच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जे मनुष्याला दुर्लभ असं मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे, तर या जीवनामध्ये आपण नियमितपणे पुण्यकर्म आपण संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर भगवंत म्हणतात की कुठल्याही प्रकारचं पाप कर्म न करणे, पुण्यकर्माचा संचय करणे आणि क्षणाक्षणाला जे मलिन होणारं मन आहे त्या मनाला परिशुद्ध करणे, हेच भगवंताचं शासन आहे, हाच भगवंताचा उपदेश आहे आणि हाच भगवंताचा काय आहे, धम्म आहे. बघा मन किती बेचैन होते. बघा भोजनाच्या अगोदर आपल्याला भूक लागलेली होती, कुणाला झोप येत होती, कंटाळा येत होता. शरीराने इथे बसले करून मनाने कुठे पोहोचलेले होते, भोजनाकडे पोहोचलेले होते. आता भोजन करून आलो तर काय होत आहे, पायाला मुंग्या येत आहेत, झोप येत आहे, कंटाळा येत आहे. कधी कधी असं वाटतं की कधी कधी संपते, कधी कधी उठून जातो. मन बेचैन होत आहे. म्हणजे ज्याला भगवंतांनी काय म्हटलेलं, याला भगवंतांनी मारसेना म्हटलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपण पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो तर तुमच्या चित्तावरती त्या पुण्यकर्मापासून तुम्हाला परावृत्त करण्यासाठी हे मारसेना सदैव त्या ठिकाणी आपल्या चित्तावरती आघात करीत असते. म्हणून ह्या गोष्टी आपण जाणल्या पाहिजे. वेळ कुणासाठी थांबत नाही. जर तुम्ही विचार केला की उद्याला मी या ठिकाणी धम्मदेशना श्रवण करतो, तर तो वेळ आपल्या जीवनामध्ये कधी येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उद्याला भिक्खुसंघ प्राप्त होणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला गेस्ट उद्याला प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात वेळेचं महत्व आपल्याला फार असलं पाहिजे आणि जो मनुष्य वेळेसोबत चालत असतो तर तोच मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्रगती करीत असतो. म्हणजे आजच्या दिवशी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नरकातून बाहेर काढून सोन्यासारखा हा पवित्र धम्मामध्ये हा धम्म आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांवरती ही जबाबदारी आहे की सोन्यासारखा हा जो काही धम्म आहे, या धम्माचं, या संस्कृतीचं आपण चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे आणि आपण आपल्या जीवनाची जे काही ध्येय आहेत ते ध्येय साध्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर आपण परत त्याच गोष्टी करत राहिलो तर बाबासाहेबांचं वचन आहे की इतर लोकांनी असं म्हणू नये की या लोकांनी हा धर्म बाटवलेला आहे. बौद्ध धर्म बघा किती देशामध्ये आहे की नाही. चायना असेल, श्रीलंका असेल, कंबोडिया असेल, लाओस असेल, व्हिएतनाम असेल, ज्या बौद्ध धर्माचा उगम या भारत देशामध्ये झालेला आहे, परंतु सभ्य मार्गाने तो संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. तर एवढा मोठा हा पवित्र सद्धम्म आहे. या सद्धम्माला आपण जाणलं पाहिजे, या संस्कृतीला आपण जाणलं पाहिजे आणि भगवंताचे जो उपदेश दिलेला आहे या उपदेशाचं आचरण करून आपण आपल्या जीवनाला आपण सफल बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे आणि अन्य मान्यवरांना देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. तर या ठिकाणी वेळेचं भान ठेवून माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांना सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि संपूर्ण द्वितीय बौद्ध धम्म परिषद या परिषदेचे संपूर्ण मुख्य संयोजक पूज्य भंते राहुल, तसेच संपूर्ण संयोजन कमिटी, तसेच निमंत्रक आयुष्यमान शशिकांत कोकाटे सर आणि संपूर्ण उपासक उपासिकांच्या प्रति या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आपल्या भावी जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं आयुष्य, आरोग्य, वर्ण, प्रज्ञाबल सुख प्राप्त हो व आपल्या सर्वांच्या इच्छित आणि पाचित मनोकामना पूर्णत्वास जाओ अशी आपल्या सर्वांच्या प्रति या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलम, सर्वांचं मंगल हो.